ज्येष्ठा गौरीची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. घरोघरी लोक आनंद साजरा करू लागले. घरोघरी घंटा आरती होऊ लागली. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले. मुलं घरी आली. आईला सांगू लागली, आई, आपल्या घरी गौरी आण. आई बोलली, बाळांनो, गौर आणून नाही तर काय करू? तिची पूजा पातळी केली पाहिजे. घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि आपल्या घरी काहीच नाही. तुम्ही बाबाकडे जा. त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा, म्हणजे गौर आणता येईल. मुले बाबाकडे गेली. घावन घाटल्याचे सामान आणा, म्हणजे आई गौर आणेल. बापाने घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःख झाले. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे उपाय नाही. मागायला जावे तर मिळतही नाही. त्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून तो उठला आणि देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यायचा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. संध्याकाळ झाली होती. जवळच एक म्हातारी सुवासीन भेटली. तिने विचारलं, कोण म्हणून? तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 ओळी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुणी कोण म्हणून विचारलं ब्राह्मणाने. त्याची आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिण्यासाठी कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्याने भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. भरपूर जेवण बनवले. सर्वांनी पोटभर खाल्ले. सर्वजण आनंदाने झोपले. सकाळी उठल्यावर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, मुला, मला न्हाऊ घालायला सांग. घावन घातलं कर. नाही काही म्हणू नको. रडणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक दिली. अगं ऐकलंस का? आजीबाईंना न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. येताना सगळं सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व जेवण बनवलं. मुलाबाळांना जेवू घातलं. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवणात खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी, दूध कुठून आणू? तशी म्हातारी बोलली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजेत तितक्या खिंड लाव, तितक्या दावी बांध. संध्याकाळी गाय म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. म्हणजे तुझा गोठा भरेल. त्याचे दूध काढ. ब्राह्मणाने तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरेसुद्धा धावत आली. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मला आत्ता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचतं कसं करू? तुम्ही गेला तर हे सर्व नाहीच जाईल. म्हातारी म्हणाले, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं वाढावे असा उपाय सांग. तुला येताना वाळू देईल. ती सर्व घरभर टाक. हंड्यावर, मडक्यावर टाक. पेटीत टाक. गोठ्यात टाक. असे केल्यावर कधी काही कमी पडणार नाही. ब्राह्मणाने बरं म्हटलं आणि तिची पूजा केली. गौर अगदी प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावे. 2 खडे घरी आणावेत. पूज पाण्याने धुवून घ्यावे. ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन जेवण करावे. तिसऱ्या दिवशी खीरपूर नैवेद्य दाखवावा. सुवासिनींची उटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. अशी ज्येष्ठ गौर कहाणी. 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी. गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी. सुफळ संपूर्ण. चला तर ही होती ज्येष्ठा गौरीची कहाणी. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.